कुडाळमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घ्यायला कुडाळ तालुक्यातील एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली। साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून वालावलकर बोलत होते। कोणतीच शाळा तयार नसताना साळगावच्या प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयानं प्रदर्शन आयोजित करण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे यावर्षी कुडाळ तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन तरी घेता आल्याचं त्यांनी सांगितलंय। पाहूया। या 2 दिवसात जे काही लोकांकडे चालेल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे। विषयाला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, आमच्या कोकण रिजनमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज पेरून उगवत नाही। पु ल देशपांडे म्हणायचे की त्या लोणावळ्याच्या घाटातून जाताना शिग्रोबाचं एक देऊळ आहे, त्याला कुठेतरी देवळी छोटीशी आहे, तिथे पैसे फेकले की तो प्रसन्न होतो आणि आपला प्रवास सुखकर होतो। आपल्याकडे पण अशी बरीच ठिकाणं आहेत। इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे त्याच्या पलीकडे माझ्या जीवनातील कोडी मी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन ही जिद्द आणि मला ती जाणता येतील हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी, आणि ही वैज्ञानिक दृष्टी आजच्या प्रदर्शनातून सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशा विश्वास व्यक्त करतो। आणि उत्कृष्ट असं आयोजन दरवर्षी आम्हाला इथे बघायला मिळतं आणि त्यात किंजवडेकर सरांची धडपड असते। त्यांच्याबरोबर गेल्या वर्षी पाटील सर पण होते, परंतु यावर्षी ते बदलीने दुसरीकडे गेल्यामुळे ते दोघेजण अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करतात। सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि परीक्षक म्हणून आम्हाला दरवर्षी इथे येण्याचा योग मिळतो आणि त्यांचं आमंत्रणाला आम्ही नाही म्हणू शकत नाही आणि आम्ही एक वेळ या वेगळ्या गोष्टीसाठी देतो, कारण आम्ही पण एका महाविद्यालयामध्ये शिकवत असताना, वरच्या मुलांना शिकवत असताना ह्या छोट्या मुलांमध्ये येऊन परीक्षण करण्याची एक वेगळी मजा असते। आणि सरांनी आताच किंजवडेकर सरांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे, यासाठी ही प्रदर्शनं असतात आणि ज्यावेळी ही मुलं राज्य पातळीवर किंवा वरच्या देश पातळीवर जाऊन चमकतात त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक असतात त्यांना देखील तो वेगळा आनंद मिळतो। यासाठी ही प्रदर्शनं फार महत्त्वाची आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। हा सगळा डाव खेळताना, हा सगळा ही जत्रा मांडताना त्याच्या मागचे हात आणि त्याच्या मागचा जो निधी असतो हा महत्त्वाचा असतो, कारण एखाद्या हायस्कूलकडे हे घेताना गट शिक्षण अधिकाऱ्यांची काय तारांबळ असते हे आम्ही जवळून बघितलेलं आहे। कारण जो निधी या अशा कार्यक्रमांना, विज्ञान प्रदर्शनात जे पुढे पिढी घडवणारे विद्यार्थी घडवायचे आहेत त्यांना जो उपलब्ध करून द्यायचा आहे, पत्रकार महोदय हे नक्की हा विचार करावा की मी गट विकास अधिकारी साहेबांना विनंती करतोय की आपल्या तालुक्याचं जेव्हा बजेट असतं किंवा जो निधी असतो त्या दर वर्षी तालुक्याचं जे विज्ञान प्रदर्शन असतं त्यातून आम्हाला काही वाटा द्यावा, कारण गेल्या वर्षी तर हा निधी मिळाला नाही। त्यामुळे त्यांचं भागवताना आम्ही गट शिक्षण अधिकारी साहेबांचं आमच्या पळती बोलतो, कारण कसं असतं पैसा सगळं करता येतं पण पैशाचं सो मानता येत नाही, त्यामुळे कृपया हा निधी मिळावा। माझ्या बालपणातली गोष्ट म्हणजे जवळपास 45 ते 50 वर्षाच्या कालावधीपासून हे अव्याहतपणे हा ज्ञानयज्ञ सुरू आहे आणि त्या या ज्ञानयज्ञामध्ये संविधान करणारे जे अनेक आपल्या शाळांचे व्यवस्थापन आहेत, शिक्षक वर्ग आहेत, विद्यार्थी आहेत, आज ते विद्यार्थी सुद्धा पुन्हा एकदा शिक्षक होऊन तेच काम, ज्ञानदानाचं काम अखंडपणे करत आहेत। या सर्वांच्या इच्छा आकांक्षा त्यामध्ये एकवटलेल्या आहेत आणि त्यामुळेच हा ज्ञानयज्ञ इतकी वर्ष धगधगतो। बालम सरांनी खूप सुंदर ही ज्ञानयज्ञाची उपमा ह्याला दिली। या ज्ञानयज्ञामध्ये समिधा घातल्या जातात। आपण सर्वजण आपापल्या जे आपल्याकडे चांगलं आहे त्याच्या समिधा देतो, पण गेले 4 वर्ष नाही, गेले मागचा 15 गेल्या महिन्यातच माझी आणि किंजवडेकर सरांची चर्चा झाली, तर आपलं विज्ञान प्रदर्शन कुठे घ्यायचं, तर हे विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एकही माध्यमिक शाळा आपल्या तालुक्यातली तयार नाही। ही गोष्ट निश्चितच विचार करण्याजोगी आहे आणि ती तेवढी आपल्याला भूषणावं नाही। आपल्या एकूणच जो शालेय शिक्षणाचा जो आपला प्रवास आहे, मुलांचा विकास आहे, त्यामध्ये आपल्या दैनंदिन ज्या जीवनातल्या ज्या आपण दैनंदिन शैक्षणिक संस्थेच्या बाबी आहेत तितकीच ही महत्त्वाची बाब आहे। आणि यामध्ये
आपण अशा या सुंदर ठिकाणी आलेलो आहोत की अध्यापक महाविद्यालयानं ही भूमिका स्वीकारणं, पण ही भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांना सुद्धा ही समिधा अर्पण केल्यासारखंच वाटलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा यज्ञ असतात तेव्हा यज्ञामध्ये बळी देण्याची सुद्धा एक दुष्ट प्रथा आपल्या संस्कृतीला आपल्याला माहिती आहे. तर त्या संस्थेला आम्ही संविधान अर्पण केली असं वाटलं पाहिजे, त्या संस्थेला आमचा बळी गेला यज्ञ असं मात्र वाटता कामा नये. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. अटक सरांनी खूप चांगलं सांगितलं. तर आपण पंचायत समितीच्या अनुदानातून सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाला निश्चितच मदत करू शकतो. पण यापूर्वी शासनाचा निधी त्याला होता आणि मला वाटतं तो निधी काहीतरी आलेला नाहीये आणि तो निधी न आल्यामुळे तो निधी येईल या खात्रीत राहिले आणि पंचायत समितीच्या निधीची पण यांनी मागणी केली नाही. पण भविष्यात तसं होणार नाही. कदाचित आपल्याला तो निधी असेल तर या निधीची सुद्धा आपण पंचायत समितीच्या सेसमधून सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाला आपण निश्चितच जोड देऊ शकू. ज्ञानापासून प्रज्ञेकडे घेऊन जाणारा प्रवास आहे तो विज्ञानाच्या वाटेवरून होतो, बरोबर आहे ना. त्यामुळे विज्ञान हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी म्हणजे विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत करण्यासाठी गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा छोटी मुलं काहीतरी विज्ञानाधिष्ठित करतात, आपल्याला देशाला पुढे नेण्याचं काहीतरी चांगलं काम करतात, तेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या मन की बातमधून असेल किंवा विविध कार्यक्रमातून त्या मुलांची थेट बोलतात. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल. आपल्या पंतप्रधानांना किंवा त्यावेळेच्या तत्कालीन राष्ट्रपतींना सुद्धा ही जाणीव होती, ही माहिती होतं की जेव्हा मुलांमधली जिज्ञासा, मुलांमधलं कुतूहल, मुलांमधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांचं शमन, त्यांना व्यवस्थित उत्तरं मिळाली तर हीच मुलं उद्या असेच प्रश्न अशा जिज्ञासेने आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं काम करू शकतील. आणि देशाची उभारणी मला वाटतं ह्या भावी पिढीच्या विज्ञानाधिष्ठित असण्यातूनच घडू शकते. आणि म्हणूनच तुम्ही विज्ञानाधिष्ठित असावं म्हणूनच या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. या विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्या प्रतिकृती तुम्ही मांडणार आहात किंवा विचार करणार आहात त्या तुमच्या मांडून झाल्या असतील, पण याच्यामध्ये सुद्धा आपल्या देशाचा आताचा जो काळ आहे या काळामध्ये अजून 2 पावलं पुढे जाण्यासाठी आपण आपला खालीचा वाटा म्हणजे आपल्या बुद्धीचा वाटा किती त्याच्यामध्ये घालतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आमचे परीक्षक सुद्धा निश्चितच या अँगलने त्याचा विचार करतील.